नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण सूत्रस्थानाचा 17वा अध्याय बघणार आहोत. कियंतः शिरसीयम अध्याय. तर हा जो अध्याय आहे हा रोगचतुष्काचा पहिला अध्याय आहे. इथून पुढे रोगचतुष्क सुरू होत आहे. आपल्याला माहिती आहे सूत्रस्थानाची जी रचना आहे त्याच्यामध्ये 7 चतुष्क आहेत आणि 2 संग्रहद्वय अशा नावाचे अध्याय आहेत. तर 7 चतुष्कामध्ये त्याचा क्रम पण आपल्याला माहिती आहे. त्याचा कोड मी तुम्हाला सांगितला होता BSNKRYA. BSNKRYA 1 ते 4 भेषज चतुष्क, 5 ते 8 स्वास्थ्य चतुष्क, त्याच्या पुढचा 9 ते 12 निर्देश चतुष्क, त्याच्यानंतरचा 13 ते 16 जो आहे तो कल्पना चतुष्क आणि आता 17 पासून 20 पर्यंत जो आहे तो रोग चतुष्क. तर याच्यामध्ये BSNKR म्हणजे रोग चतुष्काचा इथपासून सुरुवात होतीये. तर रोग चतुष्काचा पहिला अध्याय आणि MCQ याच्यावर पण विचारला जातो की कियंत शिरसीय अध्याय समाविष्ट है कल्पना चतुष्क में, रोग चतुष्क में, निर्देश चतुष्क में, योजना चतुष्क में. तर अशा पद्धतीने त्याचे ऑप्शन्स देऊन आपल्याला ते विचारलं जातं. तर याचं उत्तर आहे रोग चतुष्कामध्ये. रोग चतुष्काचा हा पहिला अध्याय आहे कियंत शिरसीय. इथले पुढे 4 अध्याय वेगवेगळ्या रोगांविषयीच आपल्याला माहिती असलेली आढळून येईल. तर हे नावं द्यायचे म्हणून दिलेले आहेत अशातला भाग नाही आहे. तर त्या 4 अध्यायामध्ये बरोबर त्या अनुषंगाने सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या चतुष्कांची रचना सगळी त्या पद्धतीने केलेली आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. मग आता रोगांचे वर्णन करायचं तर मग रोगामध्ये सगळ्यात प्रधान आहेत मर्म आणि त्या मर्मातही सगळ्यात प्रधान आहे शिर आणि हृदय. शिर आणि हृदय हे सगळ्यात महत्त्वाचे अवयव असल्यामुळे मग कियंत शिरसी आणि त्यातही उत्तमांग हे शिराला म्हटलेलं आहे. उत्तमांग तर शरीरामध्ये उत्तमांग तर उत्तमचे 2 अर्थ होतात. उत्तम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असलेलं आणि उत्तम म्हणजे वरच्या बाजूला असलेलं. तर ह्या दोन्ही अर्थाने शिरोरोग महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे पण आहेत ते शरीरामध्ये. शिर हे सगळ्यात महत्त्वाचं पण आहे आणि शरीराच्या वरच्या बाजूला पण शिर आहे. मग त्यानंतर प्रश्न विचारलेले आहेत. मग अग्निवेशाने जी काही पद्धत आहे चरकसंहितेची सगळी संभाषणाने चरकसंहिता सांगितली गेलेली आहे. सूत्ररूपाने गुरुचा उपदेश, प्रश्न आणि शिष्याचे प्रश्न अशा स्वरूपामध्ये चरकसंहिता सगळी लिहिली गेलेली आहे. मग अग्निवेशाने प्रश्न विचारलेले आहेत आणि श्लोक नंबर 5 मध्ये बघा, हुताशवेशस्य तद्वचस श्रुत्वा गुरुर अब्रवीत. तर हुताशवेश, हुताशवेश म्हणजे कोण तर अग्निवेश. तर हुताश हा अग्नीचा पर्याय आहे. त्याच्यामुळे अग्निवेशाचा एक पर्याय हुताशवेश असा सुद्धा आलेला आहे. तर हुताशवेश किसको कहा गया है असं जर म्हटलं तर बेसिकली काय आहे की असा प्रश्न येण्याचं तसं काही लॉजिक नाही आहे की हुताशवेश किसको कहा गया है. पण त्या लोकांना हे चेक करायचं असतं की तुम्ही संहिता वाचली आहे की नुसत्याच नोट्स वाचलेल्या आहेत. तुम्ही संहिता वाचली आहे मुळातून की तुम्ही फक्त नोट्स वाचलेले आहेत. तर हे चेक करण्यासाठी हे संहितेतले जे बेसिकली काही पर्याय किंवा काही विशिष्ट शब्द जे वापरलेले असतात तर ते शब्द ते कधी-कधी विचारतात की हा पर्याय कुणाचा आलेला आहे. आणि मग त्याची सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत त्या प्रश्नांची श्लोक नंबर 6-7 मध्ये. दृष्टा पंचः शिरोरोगा. अत्रे यांनी सांगितलंय शिरोरोग 5 आहेत. आपल्याला माहिती आहे सुश्रुतानुसार शिरोरोग 11 आहेत. वाग्भटानुसार 10 शिरक कपालगत 10 शिरोगत आणि शिरक कपालगत 9 असे वेगवेगळे त्यांनी आजार सांगितलेले आहे. म्हणजे चरकोक्त शिरोरोग 5, सुश्रुतोक्त 11, वाग्भटोक्त शिरोरोग 10 आणि शिरक कपालगत रोग 9. तर असं चरक सुश्रुत वाग्भटानुसार शिरोरोगांची संख्या आहे. त्यानंतर हृदयरोग पण 5 सांगितलेले आहेत. त्यानंतर व्याधीनाम द्व्यधिका षष्टी दोषमान विकल्पजा. द्व्यधिका 2 अधिक 60, षष्टी म्हणजे 60. तर म्हणजे 62 दोषांचे मान होतात विकल्पाने तरतम भावाने. दशाष्टौच क्षया. दशाष्टौ म्हणजे 10 आणि 8 म्हणजे 18 प्रकारचे क्षय आहे. सप्तपीडका मधुमेहिका. मधुमेहाच्या 7 पीडका आहेत. दोषाणाम त्रिविधा च उक्ता गतीर आणि दोषांची गती 3 प्रकारची. तर असं सगळं याचं डिटेल वर्णन या अध्यायामध्ये पुढे आलेलं आहे. तर सगळ्यात आधी शिरोरोगांचं वर्णन केलेलं आहे. त्याचे हेतू दिलेले आहेत. संधारणात, दिवा स्वप्नात, रात्रो जागरणात, मदात. संधारणात, दिवा स्वप्नात, रात्रो जागरणात, मदात. उच्च भाष्य, मोठ्याने बोलणं. तर हे अष्टमहादोषकर भावामध्ये पण आलेलं आहे. अष्टमहादोषकर भावामध्ये पण उच्च भाष्य हा
एक 8 महादोषकर भावामध्ये आलेला आहे की मोठ्याने बोलणं. त्यानंतर प्रागवात, पूर्वेकडची हवा, ही पण डोकेदुखी होते. अतिमैथुनाने पण डोकं दुखतं. गंधात असात्म्यात, अतिशय असात्म्य गंध, आपण व्यवहारामध्ये पण बोलताना म्हणतो अरे इतका घाण वास होता तिथे की माझं डोकं दुखायला लागलं. बऱ्याचदा लॅबमध्ये वगैरे आपल्याला असा अनुभव येतो, केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपण काम करत असताना नंतर डोकं दुखतं. त्यानंतर असात्म्य घातात रजोधूम हिम आतपात, की वेगवेगळ्या प्रकारची धूळ डोक्यात गेल्याने की धूर डोक्यात गेल्याने, धूम किंवा धूळ याच्याने पण डोक्यामध्ये म्हणजे नाकात गेल्याने, तर नाकात गेल्याने पण डोकं दुखतं. त्याच्यानंतर हिम आतपात म्हणजे थंडी खूप पडली तरी डोकं दुखतं, ऊन खूप वाढलं तरी पण डोकं दुखतं. त्यानंतर गुरु आम्ल, खाण्यातून बघा कशा कशाने डोकेदुखी होऊ शकते. तर गुरु आम्ल हरितान, गुरु पदार्थ, त्यानंतर आम्ल पदार्थ, त्यानंतर हिरव्या पालेभाज्या. तर हिरव्या पालेभाज्या जनरली आपण खा असं म्हणतो, त्याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे मिळतात. पण इथे हरित म्हणजे हिरव्या रंगाचे भाज्या वगैरे खाणं. तर हे काय सांगितलेलं आहे, तर हे शिरोरोगाचा हेतू सांगितलेला आहे. शिरोरोगाचा हेतू सांगितलेला आहे. त्यानंतर हिरव्या पालेभाज्याविषयी अजून एक लक्षात ठेवा, सुश्रुतांनी हरित शाक हे पित्तवर्धक सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हाही MCQ नेहमी लक्षात ठेवा. हरित शाक हे सुश्रुतानुसार पित्तवर्धक आहेत. त्यामुळे जे आम्लपित्ताचे रोगी आहेत त्यांना आपण हिरव्या पालेभाज्या शक्यतोवर अवॉइड करायला सांगतो. खास करून पालक, मेथी, चुका, शेपू हे जे हिरव्या पालेभाज्या आहेत, तर तुम्ही ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांना विचारा. हे सगळं खाल्लं की त्यांना हमखास त्रास होतो. त्याच्यामुळे हरित शाक हे जे आहेत ह्या पित्तवर्धक आहेत. त्याच्यामुळे मॉडर्नच्या दृष्टीने किती ते हिरव्या पालेभाज्या खा वगैरे सांगत असले तरी पण आपल्या आयुर्वेदानुसार फळभाज्या जास्त उपयुक्त सांगितलेल्या आहेत पालेभाज्यांपेक्षा. आणि खास करून या पावसाळ्यांच्या वगैरे दिवसांमध्ये शाक नाही खायला सांगितलेली आहे. तर ह्या पण गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असू द्या. मग शीतांबू सेवनात, थंड पाण्यामध्ये भिजल्याने किंवा थंड पाणी पिल्याने सुद्धा डोकं दुखतं. त्यानंतर रोदनात बाष्पनिग्रहात, शिरो अभिघातात, श्लोक नंबर 10 मध्ये बघा, शिरो अभिघातात, डोक्यावर मार लागल्याने, रोदनात म्हणजे रडल्याने, किंवा बाष्पनिग्रहात किंवा अश्रुवेग थांबवल्याने सुद्धा शिरोरोग होतो. आता अश्रुवेग थांबवणं हे बाष्पवेग धारण हे हृदरोगाचा हेतू आहे, त्या तिथे आलेलं होतं आपल्याला 13व्या अध्यायामध्ये. पण इथे बाष्पनिग्रह हा नेत्ररोगाचा पण हेतू आलेला आहे. अतिरोधन आणि बाष्पनिग्रह हा नेत्ररोगामध्ये पण हेतू आलेला आहे. आणि या ठिकाणी आता रोदन आणि बाष्पनिग्रह हे शिरोरोगाचा पण हेतू आहे. त्यानंतर मेघ आगमनात, मनस्तापात, देशकाल विपर्यायात, आभाळ खूप जास्त आलं तरी डोकं दुखतं, डोक्याला टेन्शन झालं, मनस्ताप झाला तरी डोकं दुखतं, देशकाल बदलून गेलो आपण, म्हणजे अचानक इथून उठलो आणि सिमल्याला गेलो किंवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी कोडाई कॅनाल किंवा स्वित्झर्लंडला गेलो, तर तिथल्या वातावरणात एकदम डोकं जड पडून जातं आणि डोकं दुखायला लागतं. देशकाल विपर्याय झाला त्यांनी पण डोकं दुखतं. मग या सगळ्या गोष्टींनी हेतूंनी वातादय प्रकुप्यंती शिरस्तस्रमच दुष्यती ततः शिरसी जायंते रोगा विविध लक्षणा. आणि मग ह्या सगळ्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शिरोरोग होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे की ततः शिरसी जायंते रोगा विविध लक्षणा. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे श्लोक नंबर 3 मध्ये बघा, 13 मध्ये बघा, त्यांनी दिलेलं आहे, प्राणभृताम यत्र श्रिताः सर्वेंद्रियाणी यद उत्तमांग अंगानाम शिरस्तद अभिधीयते. तर शिर कशाला म्हटलेलं आहे की प्राणभृताम यत्र श्रिताः, प्राणभृताम यत्र श्रिता. तर ही ओळ विचारली जाऊ शकते, प्राणभृताम यत्र श्रिता यह किसके संदर्भ में कहा गया है. आणि ऑप्शनमध्ये हमखास तुम्हाला हृदय देतील कि ये हृदय के संदर्भ में है कि शीर के संदर्भ में. तर प्राणभृता यत्र श्रिता, तर हे कशाच्या संदर्भात आहे, तर हे शिराच्या संदर्भात आहे. आणि दुसरा एक MCQ विचारतील, यद उत्तमांगम अंगानाम, की अंगाचं जे उत्तमांग कशाला म्हटलेलं आहे, तर उत्तमांग हे शिराला म्हटलेलं आहे. त्यानंतर मग श्लोक नंबर 15 मध्ये बघा, पृथक दिष्टास्तु ये पंचसंग्रहे परिमर्शवी, की 5 प्रकारचे शिरोरोग जे आहेत ते या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. त्यापैकी चरकांनी मग वातज शिरोरोगाचे हेतू
आणि त्याची लक्षणं. मग पित्त शिरोरोगाचे हेतू आणि त्याची लक्षणं. तर अशा स्वरूपाचं नंतर वर्णन केलेलं आहे. तर आधी वातज शिरोरोगाचे हेतू बघा. वातज शिरोरोगाच्या हेतूंमध्ये सगळे जर हेतू आपण वाचले तर सगळे वातप्रकोपाचे सामान्य हेतू आपल्याला दिसून येतील. वातप्रकोपाचे सामान्य हेतू आहे, त्यामुळे त्यात फार विशेष लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. फक्त एकच गोष्ट त्यात लक्षात ठेवा, बाष्प, शोक, भय, त्रास. तर बाष्प, शोक, भय, त्रास, तर यांनी पण वातप्रकोप होऊन वातज शिरोरोग होतात. तर हे एखाद्या वेळी कन्फ्यूज होऊ शकतं. बाष्प, शोक, भय वगैरे वाटल्याने मग काय होतं, तर भयामध्ये वाताचाच प्रकोप होत असतो. हे या अनुषंगाने लक्षात ठेवा. बाष्प, शोक, भय, त्रास हे सगळे वातज शिरोरोगाचेच हेतू आहेत. मग वातज शिरोरोगाच्या लक्षणांमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूया आपण. तर ते जर आपण वाचले, निस्तुद्यते, भृशम, शंखो, घाटा, संबिद्यते यथा मध्यम ललाटम च तपती व अतिवेदनम. तर लक्षणं जर नीट वाचली तर सगळी वाताची लक्षणं दिसत आहेत, पण हे जे लक्षणं आहेत तपती व अतिवेदनम हे मात्र थोडंसं आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. ललाटम च तपती व अतिवेदनम, की कपाळ जे आहे ललाट हे गरम होतं आणि वेदना व्हायला लागतात. तर हे गरम होणं आपल्याला पित्त शिरोरोगाशी कन्फ्यूज होऊ शकतं. त्याच्यामुळे ललाटम, तपती व अतिवेदनम हे लक्षण वात शिरोरोगाचं हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर मग कर्णयो श्रोत्र स्वनतः श्रोत्रे म्हणजे कर्णनाद किंवा कर्णयो स्वन ज्याला आपण म्हणू टिनिटस. तर हे टिनिटस हे लक्षण पण वाताच्या अनेक व्याधींमध्ये आपल्याला आलेलं आढळून येतं. तर इथे पण शिरोरोगामध्ये कर्णस्वन हे लक्षण आहे. निकृष्यते इव अक्षिणी, की डोळे बाहेर ओढून निघतायत की काय, कोणी ओढून काढताय की काय, अशा प्रकारची वेदना होते. घूर्णती व शिरह सर्व संदिभ्य इव मुच्यते, डोकं फिरल्यासारखं वाटतं आणि सगळ्या संधी निखळल्यासारख्या वाटतात. संदिभ्य इव मुच्यते. स्फुरती अति शिराजालम स्तभ्यतेच शिरोधरा. तर हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे की शिराजाल स्फुरण, शिराजालामध्ये स्फुरण होणं म्हणजे व्यवहारामध्ये आपण एखादा पेशंट येतो, तो कंप्लेंट करत असतो की माझं डोकं खूप दुखतं आहे आणि सारख्या हे डोक्याच्या शिरा फट फट करतायत, असं जे वाक्य असतं तर ते वातज शिरोरोगाचं लक्षण आहे. स्फुरत्य अतिशिरोधारम, आणि सगळी मान, डोकं सगळंच आकडून गेलं आहे. तर हे सगळे आकडून जाणे आणि डोकं फटफट करणे हे जे वातज शिरोरोगाचं लक्षण असतं. आणि मग स्निग्ध आणि उष्ण उपशयते, स्निग्ध आणि उष्णाने त्याला उपशय मिळणार आहे. सुश्रुतांनी वातज शिरोरोगामध्ये बघा, भवंती निशी तीव्रच्या अतिमात्रम, की रात्रीच्या वेळेला वेदना खूप जास्त वाढतात असं सांगितलेलं आहे. आणि बंध उपतापेश भवेद विशेष, म्हणजे बांधल्याने आणि शेकल्याने बरं वाटतं असं सुश्रुतांनी वातज शिरोरोगाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मग पित्त शिरोरोगाचे हेतू बघा, श्लोक नंबर 22 मग कटू, आम्ल, लवण, क्षार, क्रोध, आतप, अनल हे सगळ्या गोष्टी पित्ताच्याच प्रकोपाच्या आहेत. त्यानंतर त्याचे जर लक्षणं आपण पाहिले श्लोक नंबर 23 तर दह्यते, रुज्यते, तेन शिर शीतम सुशूयते, की दाह होतो, रुजा होतो आणि शीतवस्तूंनी लेप वगैरे केला तर बरं वाटतं. दह्यते चक्षु म्हणजे डोळ्यांमध्ये आग होते. तृष्णा, भ्रम, स्वेद, तर हे सगळे पित्ताशी संबंधित लक्षण आहेत. यात काही फार विशेष लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. कफ शिरोरोगाचे हेतू बघा, आस्यासुखे, स्वप्नसुखे, गुरुस्निग्ध, अतिभोजने. तर सुरुवात एकदम झाली आस्यासुखे, स्वप्नसुखे, तर कशाची आठवण आली आपल्याला? बरोबर, करेक्ट, आपल्याला प्रमेहाची आठवण आली. प्रमेहाचे हेतू आहेत तसेच आस्यासुखे, स्वप्नसुखे, दधिनी, ग्राम्योदका, अनुपरसहा, पयांसी. तर हे सगळे तुम्हाला पाठ असतीलच. तर त्यामुळे हे जे दोन लक्षणं आहेत आस्यासुखे, स्वप्नसुखे, हे कफज शिरोरोगामध्ये पण आलेले. जर अशी सुरुवात आली श्लोकाची, आस्यासुखे, स्वप्नसुखे, गुरुस्निग्ध अतिभोजने ही यह किस व्याधि के हेतु है? आस्यासुखे, स्वप्नसुखे, गुरु स्निग्ध अतिभोजने ही यह किस व्याधि के हेतु है? तर मग त्याच्यामध्ये हमखास प्रमेह देतील, कफज शिरोरोग देतील आणि त्याचं उत्तर असेल कफज शिरोरोग. तर हे नीट लक्षात ठेवा या ठिकाणी. त्यानंतर मग त्याची लक्षणं बघा, शिरो मंदरुजा असणं, सुप्तता असणं, स्तिमितता असणं, भारिकम म्हणजे जडपणा वाटणं श्लोक नंबर 25 ही सगळी लक्षणं दिलेली आहेत. तंद्रा असणं, आलस्य असणं, अरोचक असणं. तर अरोचक म्हणजे भूक नसणं किंवा तोंडाला चव नसणं, हे पण कफाच्या संदर्भात लक्षण आहे. त्यामुळे ही सगळी कफाची लक्षणं सहज लक्षात राहतात. सन्निपात शिरोरोगामध्ये त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे श्लोक नंबर 26. जनरली तिन्ही दोषांची लक्षणं असतात असं तर चरक सांगतातच, पण इथे त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. वाताच्छूलम भ्रमः कंपः, वाताच्छूलम भ्रमः कंपः. तर आता सन्निपातिक आजारामध्ये वातामुळे काय होतंय? भ्रम आणि कंप ही लक्षणं होतात.
वातामुळे भ्रम आणि कंप ही लक्षणं निर्माण होतात. पित्तामुळे मद आणि दाह, मद, तृष्णा हे लक्षण होतात आणि कफामुळे गुरुत्व आणि तंद्रा. तर हे लक्षणं त्रिदोषज शिरोरोगामध्ये होतात असं दिलेलं आहे. यात इंटरेस्टिंग असं आहे की भ्रम हे लक्षण जर आपण नीट पाहिलं तर हे पित्तज शिरोरोगामध्ये आलेलं आहे, वात शिरोरोगात नाही आलेलं. पण सन्निपात शिरोरोगात भ्रम होताना हा वातामुळे होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. भ्रम हे लक्षण जरी पित्त शिरोरोगाचं असलं तरी सन्निपात शिरोरोगामध्ये भ्रम होताना वातामुळे भ्रम, कंप हे लक्षणं निर्माण होत आहेत. शूल, भ्रम, कंप हे 3 लक्षणं वातामुळे, दाह, मद, तृष्णा हे लक्षण पित्तामुळे आणि गुरुत्व आणि तंद्रा ही लक्षणं कफामुळे होतात. तर ही सगळी लक्षणं त्रिदोष शिरोरोगाची आहेत. त्यानंतर इंटरेस्टिंग आहे कृमिज शिरोरोग. कृमिज शिरोरोग श्लोक नंबर 27-28 मध्ये त्याचे हेतू दिलेले आहेत. कृमिज शिरोरोगाचे तिल, क्षीर, गुड, अजीर्ण, पुती संकीर्ण भोजनात, की याचे हेतू आहेत तीळ खाणं, क्षीर खाणं, गुड खाणं, अजीर्ण भोजन करणं, पुती भोजन म्हणजे सडकं वगैरे खाणं, असंकीर्ण म्हणजे अव्यवस्थितपणे बनवलेलं जेवण, तर हे सगळं खाणं. त्यानंतर क्लेद, अश्रुक, कफ, मांसानां दोषालस्य उपजायते. क्लेदो अश्रुक कफ मांसानां दोषलस्य उपजायते म्हणजे दोषल व्यक्ती जो आहे, दोषयुक्त पुरुष जो आहे, त्याच्या रक्तामध्ये, कफामध्ये, मांसामध्ये क्लेदाची उत्पत्ती जास्त होते आणि मग त्या शिरसी संक्लेदात क्रिमयः पापकर्मणः, पापकर्म करणाऱ्याचं, पाप म्हणजे काहीतरी काही पाप पुण्य वगैरे पाप नाही, तर हे चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे हेतू सेवन करणं म्हणजे एक प्रकारे पापकर्म आहे. तर असा तो पापकर्म करणाऱ्याच्या क्लेदामुळे डोक्यामध्ये कृमी उत्पत्ती होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. जनयंती शिरोरोगम जाता बिभत्स लक्षणा. हां, आणि मग त्या बिभत्स लक्षणयुक्त शिरोरोग. तर हे बिभत्स लक्षण अजून एका ठिकाणी आलेलं आहे. बिभत्स लक्षण हे अपस्मारामध्ये आलेलं आहे. बिभत्स लक्षण किंवा बिभत्स चेष्टा हे जे आहे, तर बिभत्स लक्षण किंवा बिभत्स चेष्टा हे जे लक्षण आहे हे अपस्मारामध्ये पण आलेलं आहे आणि इथे बिभत्स लक्षण हे क्रिमिज शिरोरोगामध्ये सुद्धा दिलेलं आहे. नंतर पुढे आपल्याला येईल सन्निपातज मूर्छाचे जे लक्षणं आहेत हे सगळे लक्षणं अपस्मारासारखेच असतात, फक्त त्याच्यामध्ये बिभत्स चेष्टा नसतात. म्हणजे अपस्मारामध्ये ज्या बिभत्स चेष्टा असतात त्या फक्त सन्निपातज मूर्छेत नसतात, अदरवाईज सगळी लक्षणं ही अपस्मारासारखी असतात. असंही एका ठिकाणी रेफरन्स आपल्याला पुढे येणार आहे. आणि इथे बिभत्स लक्षणम हे लक्षण कृमिज शिरोरोगाचं आहे. तर कृमिज शिरोरोगाचे हेतू नीट लक्षात ठेवा, त्याची लक्षणं पण नीट लक्षात ठेवा. थोडीशी ती वाताशी मिमिक करणारी असतात, म्हणजे थोडं वाचलं तर आपल्याला वाटू शकतं की अरे हे वाताची लक्षणं आहेत की काय, पण ती कृमी शिरोरोगाची लक्षणं आहेत. जसं आपण बघा व्यध, छेद, रुजा हे असं वाटतं की वाताचं असेल, पण मग कंडू, शोफ, दौर्गत्य ही कफाची लक्षणं आहेत. म्हणजे तसं जर पाहिलं नीट तर वात आणि कफाची एकत्रित लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. व्यध, छेद, रुजा, कंडू, शोफ, दौर्गत्य, दुःखितम, कृमी रोगानातुरम विद्यात कृमीनाम दर्शन. आणि कृमी दर्शन होणं, प्रत्यक्ष कृमी दिसणं हे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे सुश्रुतामध्ये त्याला ट्रीटमेंट सांगितलेली आहे कृमीजी शिरोरोगामध्ये. रक्तबिंदू नस्य, रक्ताचं नस्य टाकायला सांगितलेलं आहे आणि मग ते रक्त नस्य टाकल्यावर त्या रक्ताच्या वासाने कृमी शिरातून बाहेर येतात आणि मग ते तिथून बाहेर पडतात असं वर्णन आपल्याला आलेलं आहे. त्याच्यामुळे या कृमी शिरोरोगाचे हेतू आणि लक्षणं नीट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे हृदयरोगाचे वर्णन केलेलं आहे श्लोक नंबर 30 मध्ये. शोक, उपवास, व्यायाम, वृक्ष, शुष्क, अल्पभोजन या सगळ्या गोष्टींमुळे वात प्रकोप होतो आणि वातज हृदरोग होतो. मग या वातज हृदरोगाची लक्षणं काय आहेत तर वेपथू, वेष्टन, स्तंभ, प्रमोह, शून्यतादरह, हृदी वातातुरे, रूपम जीर्णे च अत्यर्थ वेदना. तर खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना होणं हे वात शिरोरोगाचं लक्षण तर आहेत. यामध्ये वेपथू म्हणजे कंप, वेष्टन म्हणजे बांधल्यासारखं वाटणं, स्तंभ म्हणजे स्तब्धता येणं, प्रमोह म्हणजे अंधारी आल्यासारखं वाटणं, शून्यता म्हणजे एकदम ब्लँक झाल्यासारखं वाटणं. दर हे लक्षण या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. दरह यह लक्षण किसमे पाया जाता है. तर दर हे थोडंसं मरमर जी साऊंड असतो तर त्याच्यासारखं एक दर लक्षण की एक विशिष्ट तो आवाज येणं किंवा मग दर म्हणजे दरण होणं असं पण काही ठिकाणी म्हणतात. पण जे काही असेल त्याच्यापेक्षा आपण दर हे लक्षण नीट लक्षात ठेवा की हे दर वातज हृदरोगाचं लक्षण आहे.
त्यानंतर मग असंच पित्तज हृदरोगामध्ये लक्षण बघा, उष्ण, आम्ल, लवण, क्षार, कटू, अजीर्ण भोजने, मद्य, क्रोध, आतपेशू, हृदय पित्तम प्रकुप्यती. तर हे सगळी पित्त प्रकोपाचीच हेतू आहेत. त्यात विशेष असा हृदरोगासाठी म्हणून काही वेगळे हेतू दिलेले नाही आहेत. आणि पित्तज हृदरोगाचं बघा श्लोक नंबर 33 मध्ये हृददाह तिक्तता वक्रे, की हृदयामध्ये दाह म्हणजे उरक प्रदेशामध्ये दाह होणं, तिक्तता वक्रे, वक्त्रे, वक्त्रे म्हणजे मुखामध्ये तिक्त कडू चव असणं, तिक्त आम्ल उद्गिरण, तिक्त आम्ल उद्गिरण, की तिक्त आणि आंबट ढेकरा येणं. तर हे आम्लपित्ताशी मिमिक करणारं लक्षण आहे. हे सगळं आम्लपित्ताशी मिमिक करणारं लक्षण आहे. क्लमह, थकवा येणं, तृष्णा, मूर्छा, भ्रम, स्वेद. तर तहान जास्त लागणं, मूर्छा, भ्रम, स्वेद, तर ही सगळी पित्ताची सामान्य लक्षणं आहे. पण इथे महत्त्वाचं हृददाह, तिक्तता वक्त्रे, तिक्त आम्ल उद्गिरण, क्लम. तर ही सगळी लक्षणं पित्ताची. आणि व्यवहारामध्ये पण ॲसिडिटी आहे की हार्ट अटॅक आहे, तर हे लवकर कळत नाही. मायोकार्डियल इन्फार्क्शन आणि ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर याच्यामध्ये खूप कन्फ्युजिंग पिक्चर असतं. बऱ्याचदा पेशंट येतो, काही नाही ॲसिडिटी असं म्हणून डॉक्टर अँटासिड लिहून घरी पाठवतात आणि घरी गेल्यावर असं कळतं की अर्ध्या तासातच पेशंट गेला. तर अनेकदा या लक्षणांचे पित्तज हृदरोगाचे पेशंट हे मोस्टली आम्लपित्ताशी कन्फ्यूज होतात, ॲसिडिटीशी कन्फ्यूज होतात आणि त्याच्यामुळे बरेच पेशंट एक्सपायर होतात. तर त्याच्यामुळे आम्लपित्त हा सोप्यात घ्यायचा आजार नाही आहे. बऱ्याचदा आम्लपित्तामध्ये हृदरोग हे पण कॉम्प्लिकेशन येतं. म्हणजे दोघांची लक्षणं सेम असल्यामुळे पटकन कळत नाही आम्लपित्त आहे की हृदरोग आहे. आणि बरेच पेशंट जे असतात ते विदग्धा जीर्णाचे असतात. विदग्धा जीर्णाचे हार्ट अटॅकचं जे आल्याचं प्रमाण जर पाहिलं आपण हे सगळे लक्षणं, तर आदल्या दिवशी काहीतरी समोसा, कचोरी, मसाल्याचं काहीतरी खाल्लेलं असतं, रात्री पार्टी केलेली असते आणि रात्री जागरण झालेलं असतं आणि मग दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक येतो. मागे एकदा अमेरिकेमध्ये असा सर्च झाला होता. ब्लॅक मंडे नावाने तो सर्च होता, की सोमवारी सकाळी हार्ट अटॅक का येतात? सोमवारी सकाळीच जास्त हार्ट अटॅक का येतात? म्हणजे की सोमवारमध्ये असं काय आहे? असं बरेच संशोधनं झाले होते आणि मग त्याच्यात बेसिकली लक्षात असं आलं, की रविवारी सगळे लोक पार्टी करतात, ड्रिंक्स घेतात, काही ना काही खातात आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना हार्ट अटॅक आलेला आपल्याला आढळून येतो. तर त्याच्यामुळे कधी पण आपण ॲसिडिटीची लक्षणं अनलेस अँड अंटिल आपल्याला तो पेशंट रुग्ण नीट माहिती आहे, तर अशी जर ॲक्यूट लक्षणं असतील तर एकदा ECG मस्ट आहे. ECG केला पाहिजे. आणि 2008मध्ये ज्यावेळी आम्ही MDला होतो, MDची तयारी करत होतो ॲक्च्युली, त्यावेळेला ही MDला होतो आम्ही तिथे. MD करत होतो माझं, सॉरी सेकंड इयरला होतो. तर त्यावेळेला ही केस खूप गाजली होती. तिथला एक मोठा कार्डिओलॉजीचा दवाखाना होता आणि तिथे एक यंग मेल गेला होता 24 वर्षाचा. असंच हे कंप्लेंट घेऊन की छातीत खूप आग होती आहे आणि आंबट ढेकरा वगैरे येत आहेत आणि चक्कर आल्यासारखं वाटतंय. तर ही सगळी टिपिकल पित्तज हृदरोगाची लक्षणं तो घेऊन गेला होता आणि 24 वर्षाच्या मुलाचं काय असणार आहे म्हणून त्यांनी अँटासिड दिली होती फक्त आणि पाठवलं होतं त्या कार्डिओलॉजिस्टने आणि तो दारातच कोलॅप्स झाला आणि सडन डेथ झाली त्याची, त्या पेशंटची त्याच्या दारात. आणि मग तिथून पुढे मग अनेक CME त्या कार्डिओलॉजिस्टनी घेतल्या. मग याच्यामध्ये हे उदाहरण सांगायचं आणि सांगायचं की चेस्ट पेन आहे, चेस्ट पेन थोडंही सांगतंय, मग तुम्हाला ते बर्निंग सेन्सेशन सांगत असेल किंवा काही डिस्कम्फर्ट सांगत असेल, गेट अ ECG डन, गेट अ ECG डन. तुम्ही ECG काढा, त्याचं वय बघू नका, त्या व्यक्तीचं वय बघू नका. आणि हृदरोगाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी मागे पण बोललो होतो, मी एक ज्या ICUला काम करायचो त्या ICUमध्ये मी 6 महिने काम केलं. तर त्या 6 महिन्यामध्ये 30च्या आतमधले जवळपास 15 ते 20 रुग्ण मी बघितले स्वतः. 6 महिन्याच्या आतमध्ये 30च्या आतीतले 15. तर एका शहराच्या एका हॉस्पिटलमध्ये एवढं प्रमाण आहे. म्हणजे हे हार्ट अटॅकचं प्रमाण, कमी वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि याला बऱ्याच अंशी आपला चुकीचा आहार, चुकीचे सगळ्या गोष्टी कारणं आहेत. तर त्याच्यामुळे या ठिकाणी हे नीट लक्षात ठेवा. आम्लपित्त आणि पित्तज हृदरोग याची सिमिलॅरिटी, याच्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस आपल्याला करणं गरजेचं आहे. तिक्तता वक्त्रे, तिक्त आम्ल उद्गिरण, क्लम ही लक्षणं पित्तज हृदरोगाची. त्यानंतर मग कफज हृदरोगामध्ये बघा, अत्यादानम, अत्यादानम म्हणजे जास्त खाणं, गुरु स्निग्ध, चिंतन, अचेष्टन, निद्रासुख. तर हे सगळे सामान्य लक्षणं आहेत. अचिंतन आहे ते, गुरु स्निग्धम, अचिंतनम, चिंता न करणं कुठलंही, अचेष्टनम, हालचाल न करणं, निद्रासुखम, झोपा घेणं. हे सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणात केल्याने कफज हृदरोग होतात आणि त्याची लक्षणं आहेत. कफ हृदरोगे सुप्तम स्तिमित भारिकम, हृदय सुप्त स्तिमित झाल्यासारखं, जड वाटणं,
तंद्रा, अरुची ही सगळी लक्षणं आणि हृदय आवृत्त झाल्यासारखं. तिकडे वेष्टन होतं, वातामध्ये वेष्टन हे लक्षण आहे आणि इकडे आवृत्त हे लक्षण आहे. आवरण म्हणजे काय, जड काहीतरी आपण त्याच्यावर झाकून टाकलेलं आहे आणि वेष्टन म्हणजे काय, बांधून टाकणं. बरोबर आहे. वेष्टन म्हणजे बांधलेलं असतं, आवरण म्हणजे फक्त काहीतरी पांघरून घातलेलं असतं. तर असे हे दोन फरक वाताचे आणि कफाचे नीट लक्षात घ्या. वातामध्ये वेष्टन आणि कफामध्ये आवरण. त्यानंतर मग त्रिदोषज हृदरोगामध्ये बघा, हेतू, लक्षण आणि सगळे तिन्ही दोषांचे हेतू लक्षात येतात आणि तिन्ही दोषांचे लक्षणं त्याच्यामध्ये असतात. हेतू आणि लक्षण हे तिन्ही दोषांचे असतात. आणि जसं कृमिज शिरोरोग आहे त्याच पद्धतीने कृमिज हृदरोग आहेत. श्लोक नंबर 36-37 मध्ये बघा, 37-38 मध्ये तिल, क्षीर, गुड या सगळ्या गोष्टी सेवन केल्याने मर्मदेशे संक्लेद रसश्च उपगच्छते, रसधातूमध्ये क्लेद उत्पन्न होतो, त्या क्लेदामध्ये कृमी उत्पन्न होतात आणि कृमीमुळे मग मर्मदेशे म्हणजे हृदयामध्ये ते पसरून कृमिज हृदयरोग निर्माण करतात. आणि मग त्याची लक्षणं परत बघा, थोडीशी वाताशी मिमिक करणारी असतात. तुद्यमानस हृदयम शुचिभीरेव मन्यते, सुयांनी टोचल्यासारख्या वेदना होणं. जसे कृमी आतमध्ये चावतील काहीतरी, म्हणजे कृमी होतील तर ते काहीतरी करतील, चावतील, तर त्या पद्धतीची लक्षणं त्याच्यात दिसतात. छिद्यमान, आतमधून कापल्यासारखं. शस्त्रेर जात कंडू महारुजम, की शस्त्राने आतमध्ये कापल्यासारखी वेदना. कंडू म्हणजे खाज येणं. तर ह्या कृमिज हृदरोगाची ही सगळी लक्षणं आहेत आणि या रोगाला त्वरेत जेतुम विद्वानम विकारम शीघ्रकारिणम, तर या रोगाला लवकर जिंकलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे शिरोरोग आणि हृदरोगाचे आपण पाहिलेले हे नीट लक्षात ठेवा. या अनुषंगाने थोडेसे काही मॉडर्नचे पॉईंट सांगतो तुम्हाला, तेही लक्षात ठेवा. शिरोरोगाच्या बाबतीमध्ये एक प्रश्न विचारला गेलेला होता, नंबर ऑफ लोब्स इन सेरेबेलम. जयपूरला विचारला गेला होता हा प्रश्न 2007च्या एक्झाममध्ये, नंबर ऑफ लोब्स इन सेरेबेलम. तर त्याच्यात सेरेबेलममध्ये किती लोब्स आहेत, तर 3 लोब्स आहेत. तर ते आहेत फ्लॉक्युलो नोड्युलर लोब, अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. हे 3 लोब सेरेबेलममध्ये असतात. हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे. याच अनुषंगाने सेरेब्रमचे पण लोब लक्षात ठेवा. सेरेब्रममध्ये 4 लोब्स असतात, फ्रंटल, परायटल, टेम्पोरल आणि ऑसिपिटल. 2 हेमिस्फियर 2 असतात, पण लोब्स मात्र 4 सांगितलेले आहेत, फ्रंटल, परायटल, टेम्पोरल आणि ऑसिपिटल. त्यानंतर शिरोरोगामध्ये मायग्रेन हा एक खूप कॉमनली आढळणारा आजार आहे. त्याच्यामध्ये ड्रग युजफुल फॉर मायग्रेन असा प्रश्न एकदा विचारला होता आणि ते ट्रिप्टन्स आहेत. ट्रिप्टन हे जे ड्रग आहे त्याच्यामध्ये सुमाट्रिप्टन आणि रायझाट्रिप्टन, SUMATRIPTAN, सुमाट्रिप्टन आणि RIZATRIPTAN, रायझाट्रिप्टन. तर हे औषध वापरले जातात मायग्रेनसाठी आणि हे असं समजलं जातं की जर मायग्रेन असेल तर ह्या औषधांनी ते कमी होतं म्हणजे होतंच. ह्या औषधांनी कमी नाही झालं, ट्रिप्टन देऊन कमी नाही झालं म्हणजे ती डोकेदुखी मायग्रेन नाही असं समजलं जातं. त्यामुळे जनरली मायग्रेनच्या पेशंटमध्ये काय असतं की डोकं दुखतंय, मग चला एक CT स्कॅन करून घ्या. CT स्कॅन, MRI केला, औषधं दिले, पेन किलर दिले आणि तरी डोकेदुखी कमी होत नाही आहे म्हटलं की मग त्यांना हे ट्रिप्टन्स देऊन टाकतात आणि म्हणतात जेव्हा जेव्हा आयुष्यभर तुमचं डोकं दुखेल तेव्हा तेव्हा तुम्ही ही गोळी घ्यायची असं त्यांना सांगून पाठवून देतात आणि नंतर आमच्याकडे येऊ नका असं सांगून देतात मायग्रेनच्या पेशंटला, कारण त्यांना त्याच्यामध्ये करण्यासारखं दुसरं काहीच नसतं. पण आपल्या दृष्टीने मात्र शिरोरोगाचे अनेक हेतू वेगवेगळे सापडतात. बऱ्याचदा तो वात शिरोरोग असतो, बऱ्याचदा कफज असतो, बऱ्याचदा पित्तज शिरोरोग असतो. मोस्टली पित्तज आणि वातज जास्त सापडतात. कधी कधी कृमिज शिरोरोगाची पण लक्षणं आपल्याला मायग्रेनच्या पेशंटमध्ये आढळतात. बऱ्याचदा आम्लपित्ताची हिस्ट्री असते. 80% मायग्रेनच्या रुग्णांना आम्लपित्ताची हिस्ट्री असते. फक्त 20% लोक असे असतात की जे विदाऊट आम्लपित्ताची हिस्ट्री असतात. त्याच्यामध्ये जनरली वातज शिरोरोग असल्याचं आपल्याला आढळून येतं. नाहीतर मग हे पित्तज शिरोरोगाची चिकित्सा केली की मायग्रेनचे पेशंट बरे होतात, आयुष्यभरासाठी बरे होतात. 6 महिन्यात, 3 महिन्यात, 2 महिन्यात. नस्य वगैरे केलं तर अजून लवकर बरे होतात. त्याच्यामुळे आयुष्यभर हे ट्रिप्टन्स खायची गरज पडत नाही. तर त्याच्यामुळे हे महत्त्वाचे MCQ लक्षात ठेवा. मायग्रेनसाठी युजफुल ड्रग इज ट्रिप्टन. ड्रग युजफुल टू रिड्यूस सेरेब्रल एडिमा. सेरेब्रल एडिमा कमी करण्यासाठी मॅनिटॉल वापरलं जातं, जे की एक प्रकारचं डायुरेटिक आहे, आपल्याला माहिती आहे. CVE, सेरिब्रोव्हॅस्क्युलर एपिसोडचा पेशंट असेल कुठलाही की लगेच त्याला आधी आपण मॅनिटॉल लावतो. पॅरालिसिसच्या पेशंट्सला वगैरे मॅनिटॉल देऊन सेरिब्रल एडिमा कमी केला जातो. त्यानंतर अजून एक MCQ विचारला गेला होता BHUला, हाय स्पाइक EEG इज फाउंड इन इलेक्ट्रोइन्सेफेलोग्राम. ECG जसा असतो तसा EEG असतो डोक्यासाठी.
तर तो ग्रँड माल एपिलेप्सीमध्ये हाय स्पाइक EEG आपल्याला सापडतो. अजून एक प्रश्न सनसेट साईनवर विचारला जातो, कशामध्ये सापडतं सनसेट साईन? हाही प्रश्न 2-3 वेळा विचारला गेलेला आहे वेगवेगळ्या एक्झाममध्ये. तर हायड्रोसिफॅलस लहान बच्चूंमध्ये होणारा जो आजार आहे हायड्रोसिफॅलस, त्याच्यामध्ये हे सनसेट साईन सापडतं. त्यानंतर बेल्स पाल्सी, याच्यावर पण प्रश्न येतात की कुठल्या नर्वच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे बेल्स पाल्सी होते? तर 7th नर्व, जी फेशियल नर्व असते, त्या फेशियल नर्वच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे बेल्स पाल्सी होते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा MCQचा पॉईंट आहे या ठिकाणी, की कुठल्या ॲनेस्थेशियाचं कॉम्प्लिकेशन हेडॅक आहे? कुठल्या ॲनेस्थेशियामुळे हेडॅक होतो? हेडॅक हे कुठल्या तर स्पायनल ॲनेस्थेशिया. तर पोस्ट स्पायनल हेडॅक हे खूप महत्त्वाची टर्म आहे, की स्पायनल ॲनेस्थेशियानंतर हेडॅक होणं, आणि ज्याला हा हेडॅक होईल त्याची रिकव्हरी लवकर होत नाही, आणि ज्याला हेडॅक वगैरे नाही झालं त्याची रिकव्हरी लवकर होते. तर पोस्ट स्पायनल हेडॅक हे कॉम्प्लिकेशन स्पायनल ॲनेस्थेशियाचं आहे. या अनुषंगाने स्पायनल ॲनेस्थेशियाच्या संदर्भात हे पण विचारलं जातं, स्ट्रेंथ ऑफ झायलोकेन यूज्ड फॉर स्पायनल ॲनेस्थेशिया. तर ते 5% स्ट्रेंथचं झायलोकेन स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये वापरलं जातं. फेस्टिनेटिंग गेटवरही प्रश्न विचारला जातो नेहमी. फेस्टिनेटिंग गेट कशामध्ये सापडतं? तर ते पार्किन्सन्स डिसीजमध्ये फेस्टिनेटिंग गेट म्हणजे समोर वाकणं आणि अशी छोटी छोटी पावलं टाकत थोडंसं फास्ट चालणं. तुम्ही जर ब्लॅक पिक्चर बघितला असेल अमिताभ बच्चनचा, तर त्याच्यामध्ये शेवटी त्याला ते झालेला असतो, त्याला अल्झायमर झालेला असतो ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये पण पार्किन्सन्ससारखी पण लक्षणं. पार्किन्सन्स म्हणजे कंपवात, तर त्या कंपवातामध्ये काठी हातामध्ये घेऊन छोटी पावलं असे ते फास्ट चालत जातात आणि समोर वाकलेले असतात बॅलेन्स जाऊ नये म्हणून. तर त्याला फेस्टिनेटिंग गेट असं म्हणतात. आणि पार्किन्सन्स डिसीज का झालेला असतो? तर डोपामाइनच्या लेवल्स कमी झालेल्या असतात शरीरामध्ये, डोपामाइन्सच्या लेवल, आणि त्याच्यामुळे एल डोपा, मिथिल डोपा ही औषधं त्याच्यासाठी दिली जातात. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये डोपामाइन कशामध्ये सापडतं? तर ते कवच बीज कपिकच्छू जे आहे, तर कपिकच्छूमध्ये म्युकुना प्रुरायटा, तर याच्या बियांमध्ये डोपामाइन आढळतं. त्याच्यामुळे कवच बीजाचे योग वेगवेगळे, जसं की वानरी गुटिका, वानरी कल्प, हे त्यामध्ये दिले जातात आणि त्याचा चांगला फायदा पार्किन्सन्स डिसीज किंवा कंपवादामध्ये सापडतो. तर हे शिरोरोगाच्या संदर्भात काही महत्त्वाचे MCQ होते. काही हार्टच्या संदर्भातले महत्त्वाचे MCQ पाहू आपण. डक्टस आर्टरिओसस कधी क्लोज होतं? हार्टच्या संदर्भात हा एक प्रश्न विचारला गेलेला होता BHUला. डक्टस आर्टरिओसस कधी क्लोज होतं? तर ते जनरली 15 आवर्स, 15 तासात क्लोज होतं. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 1 ते 3 दिवसामध्ये असं पण दिलेलं आहे, की 1 ते 3 दिवसामध्ये ज्या 2 मेजर आर्टरीज असतात त्याच्यामधलं जे गर्भावस्थेमध्ये ओपनिंग असतं, तर ते ओपनिंग बंद होणं अपेक्षित असतं 15-20 तासामध्ये, जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये. पण ते नाही बंद झालं तर मग मात्र त्याला सर्जिकली करेक्शन करावं लागतं. तर ते डक्टस आर्टेरिओसस नॉर्मली 1 to 3 डेजमध्ये आफ्टर बर्थ क्लोज होतं. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न जो अनेकदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, टी वेव्ह इन्व्हर्जन इज फाउंड इन. तर असा प्रश्न विचारला जातो. तर हे टी वेव्ह इन्व्हर्जन हे मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये सापडलं जातं. जसं जनरली आपण ECGचा पॅटर्न पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, मी स्क्रीनवर दाखवते, पी वेव्ह हे QRS आणि ही टी वेव्ह. तर अशा पद्धतीने ECG असतो. ही पी वेव्ह आहे आणि हा QRS कॉम्प्लेक्स आणि ही टी वेव्ह. तर टी वेव्ह ही पॉझिटिव्ह यायला पाहिजे म्हणजे वरच्या साईडने येते. जनरली मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये 2 गोष्टी आढळतात. हे ST इलिव्हेशन आढळतं, म्हणजे ही जी लाईन आहे, तर हा जो ST सेगमेंट आहे हा इलिव्हेटेड असतो, त्याच्यामुळे ही पी वेव्ह झाली. त्यानंतर QRS कॉम्प्लेक्स हा नॉर्मल असतो आणि ST इलिव्हेशन असतं आणि टी वेव्ह इन्व्हर्जन असते. तर जनरली हे चेंजेस तुम्हाला दिसून येतात, की ही टी वेव्ह इन्व्हर्टेड टी वेव्ह. तर ही टी वेव्ह इन्व्हर्टेड झालेलं असणं हे लक्षण कशाचं आहे? तर हे मायोकार्डियल इन्फार्क्शन MIचं लक्षण आहे. हा प्रश्न वारंवार एक्झाम्समध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर विच एन्झाईम इज रेज्ड
इन ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन हे पण विचारलं गेलेलं आहे. तर SGOT जे की लिव्हरशी संबंधित आहे आणि जे वेगवेगळ्या हिपॅटायटिस कंडिशन किंवा सिरोसिस ऑफ लिव्हर याच्यामध्ये वाढलेलं आढळतं. तर त्याच्यामध्ये SGOT हे मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये पण सुरुवातीला पहिल्या 24 तास किंवा 36 तासापर्यंत त्याच्या लेवल्स हाय दिसतात. त्याच्यामुळे जर एखाद्या वेळी आपल्याला कन्फ्युजन असेल किंवा ECG वरून समजत नसेल की आहे की नाही, क्लिअर नसेल तेवढे पिक्चर्स, तर SGOT लेवल्स पण चेक करून बघितल्या जातात. तर त्या लेवल्स पहिल्या काही तास वाढलेल्या असतात त्याच्यात. त्यानंतर एक प्रश्न पण वारंवार विचारला जातो, डिजिटॅलिस यूज टू ट्रीट. डिजिटॅलिस कशासाठी वापरलं जातं? तर डिजिटॅलिस्ट हे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरमध्ये वापरलं जातं. मग त्याच्यात ऑप्शन देतात, IHDमध्ये वापरलं जातं की मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये वापरलं जातं किंवा कार्डियक फेल्युअरमध्ये. तर कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर याच्यामध्ये ते वापरलं जातं डिजिटॅलिस, ज्याला की आपल्या आयुर्वेदामध्ये हृदपत्री आलेला आहे. हृदपत्रीमधलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे डिजिटॅलिस. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला गेला होता, हार्टबीट स्टार्ट्स फ्रॉम, की हार्टबीट कुठून स्टार्ट होते? तर SA नोडपासून हार्टबीट स्टार्ट होते आणि मग ते SA नोड, AV नोड, पर्केंजे फायबर पुढे त्याचे इम्पल्स पसरले जाते. त्यामुळे SA नोड हा रेट आणि रिदम हार्टचं सेट करत असतो. त्यामुळे हार्टबीट स्टार्ट्स फ्रॉम SA नोड. अजून एक प्रश्न विचारला गेलेला होता, वॉटर हॅमर पल्स कशामध्ये सापडते? तर वॉटर हॅमर पल्स ही ॲओर्टिक रिगर्जिटेशन या कंडिशनमध्ये सापडते. वॉटर हॅमर पल्स म्हणजे काय? आपण अंगठ्याच्या खाली जी पल्स असते ती पल्स पकडायची आणि हात एकदम वर घ्यायचा. तर हात एकदम वर घेतला तर थोड्या वेळासाठी ती पल्स गायब होऊन जाते. थोड्या वेळासाठी ती पल्स गायब होते आणि ती क्युबायटल एरियामध्ये मग आपल्याला फील व्हायला लागते. कारण ॲओर्टिक रिगर्जिटेशन म्हणजे ॲओर्टिक वॉल हा पूर्णपणे क्लोज होत नाही. त्याच्यामुळे मग ते ब्लड हात वर घेतल्या काय होतं, ब्लड पुन्हा हार्टमध्ये जातं, जे की जाणं अपेक्षित नाही आहे. आणि त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी ही पल्स ॲब्सेंट लागते हाताला. तर त्याला वॉटर हॅमर पल्स म्हणायचं. ती कंडिशन ॲओर्टिक रिगर्जिटेशन. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स मॉडर्नचे पण या अनुषंगाने लक्षात ठेवा. बाकी गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. बाय बाय.